हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण सोयाबीनपासून जरा वेगळी अशी भाजी तयार करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। हे बघा, हे मी सोयाबीन एक अर्धा तासापूर्वी गरम पाण्यात भिजत घातलेले होते। आता हे व्यवस्थित असे पिळून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। पावभाजी च्या चवीची आपण ही भाजी करणार आहोत। अतिशय छान चविष्ट अशी लागते। आता हे मिक्सरला लावून घेतलेली आहे। हे बघा, थोडी जाडी भरडी अशी करून घ्यायची आहे। या पद्धतीने व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता साईडला ठेवूया। आता कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये आता थोडं तेल टाकायचं आहे। साधारणतः 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं आहे। व्यवस्थित असं वितळवून घ्यायचं आहे तूप वगैरे। आता 1 तमालपत्र, 2 लाल मिरची, 4-5 अशा काळी मिरी, लवंग 4-5 आणि ही मसाला वेलची आहे आणि ही दालचिनी, असे हे खडे मसाले जरा परतून घ्यायचे आहेत 1-2 मिनिटासाठी। आता त्यामध्ये थोडासा मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मीडियम साईजचे असेल तर 2 टाकायचे आहेत आणि मोठाच असेल तर 1 टाकायचा आहे। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, बारीक किसणीवर व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बारीकच ठेवलेली आहे। आता व्यवस्थित असं अर्धा इंच आलं हे बारीक कट करून किसून घेतलेलं आहे। व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे। आता 2 हिरवी मिरची घेतलेली आहे। गॅस आता वाढवलेला आहे। आता 1-2-3 लसूण न सोलता ठेसून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा आहे। आता 1 मोठ्या आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे, तेही बारीक कट करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी केली ना तर ज्यांना आवडत नाही सोयाबीन ना तीही खाणार नक्की। अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, नक्की आवडेल। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हिंग टाकलेला आहे पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। कांदा लसूण मसाल्याचं तिखट आहे हे, तर मी साधारणतः 1.5 ते 2 चमचे टाकलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त करू शकता तिखट। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे। चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत। आता हे बघा, हा सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजी आपण मसाला टाकला ना की त्याची चव खूप छान येते, म्हणून पावभाजी मसाला आवर्जून टाका। कोणत्याही कंपनीचा असू दे, पण पावभाजी मसाला टाकायचा। हे मी 5 रुपयाचं पॅकेट होतं ते टाकलेलं आहे, पण त्याने चव खूप छान येते। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, मसाले शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे। आता झाकण ठेवून 1-2 मिनटं तसंच वाफ देऊन द्यायची आहे। आता हे बघा, मसाले छान शिजले गेलेले आहेत। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, तेल छान सुटलेलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर थोडी टाकायची आहे फोडणीमध्येच। हे बघा, व्यवस्थित अशी चव येते। आता जे आपण सोयाबीन कट करून घेतलेले आहेत किंवा मिक्सरला लावून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता व्यवस्थित असे मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे। 1-2 ते 3 मिनटं झाकण असंच ठेवून द्यायचं आहे। गॅस बारीक करायचा आहे। 2 मिनिटांनी परत झाकण काढून परत परतून घ्यायचं आहे। स्टीलची कढई असल्यामुळे लागू शकते, म्हणून बारीकच गॅसवर हे शिजवायचं आहे। आता ग्लासभर मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सोयाबीन कट करून घेतले होते त्याच्यामध्येच हे पाणी घेऊन ओतलेलं आहे। याच्यामध्ये गरम पाणीच घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे। हे बघा, 5 मिनिटाने आता परत 2 मिनटं असंच ठेवून देऊया आणि झालेली आहे। दिसायला जितकी छान दिसते आहे तेवढी चवीला पण अप्रतिम लागते, तर नक्की तुम्ही करून बघा।
खूप चवीला अप्रतिम लागते. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत, ठीक दुपारी 3 वाजता. तोवर धन्यवाद.